28 जूनला नागपूरमधल्या पाटण सावंगी गावाजवळ निर्जन शेतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या आणि नग्न अवस्थेत होता. पण याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे 65 ते 70 वय असलेल्या त्या मृत वृद्धेच्या शरीरातून आतडं बाहेर आलं होतं. दुसऱ्या दिवशी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या वृद्धेवर अतिशय क्रूरपणे अत्याचार झाल्याचं समोर आलं. पण वृद्धेची ओळख काही पटत नव्हती. शिवाय हे किळसवाणं कृत्य करणाऱ्या नराधमाला पकडण्यासाठी एका चिप्सच्या पुड्याच्या तुकड्याशिवाय दुसरा कुठलाच पुरावा सापडत नव्हता. त्यामुळं हे प्रकरण सोडवणं नागपूर पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं. पण पोलिसांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी मार्वल या AI तंत्रज्ञानाचा वापर केला. 52,000 मोबाईल नंबर्स चेक केले. त्यातल्या 5 जणांवर लक्ष ठेवलं. मृतदेहाजवळ सापडलेला चिप्सचा पुडा विकणाऱ्या दुकानदाराचा शोध घेण्यासाठी हजारो किराणा दुकानं शोधली. 500 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि 10 दिवसांच्या तपासानंतर नागपूरच्या बोखारा परिसरातून आरोपीला अटक केली. नागपूरच्या पाटण सावंगीमध्ये त्या वृद्ध महिलेसोबत नक्की काय झालं होतं, ती कोण होती, तिच्यासोबत एवढं घाणेरडं कृत्य करणारा तो नराधम कोण होता आणि पोलिसांनी AIचा वापर करून 10 दिवसात आरोपीला अटक कशी केली, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 28 जूनला नागपूर जिल्ह्यातल्या पाटण सावंगी गावातला एक शेतकरी आपल्या शेतात गेला होता. तेव्हा त्याला बांधाजवळच्या झाडीत एक मृतदेह दिसला. कुजल्यामुळं त्या मृतदेहातून मोठी दुर्गंधी येत होती. मृतदेहाची अवस्था बघून त्याची ओळख पटवणं शक्यच नव्हतं. मृतदेहावर ठिकठिकाणी जखमा आणि मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. मृतदेह नग्न होता, पण त्यावर कपडे फक्त पसरवण्यात आले होते. सगळ्यात क्रूर आणि घृणास्पद प्रकार म्हणजे मृतदेहातून आतडं बाहेर आलं होतं. हे सगळं बघून तो शेतकरी चांगलाच हादरला आणि त्यानं ही माहिती लगेचच सावनेर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जागेचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. प्रथमदर्शनी हा नैसर्गिक मृत्यू नसून वृद्ध महिलेची हत्या झाल्याचंच दिसत होतं. पंचनाम्यादरम्यान फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळावर चिप्सच्या पुड्याचा पिवळ्या रंगाचा एक छोटासा तुकडा सापडला. पण या व्यतिरिक्त इतर काहीच पोलिसांच्या हाती लागलं नाही. पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी सगळ्यात आधी मृत वृद्धेची ओळख पटवणं गरजेचं होतं. मग यासाठी पोलिसांनी मार्वल या AI तंत्रज्ञानाचा वापर केला. मार्वल AI हे महाराष्ट्र पोलिसांचं गुन्ह्याचा तपास करण्यासाठीचं स्वतंत्र AI प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्या माध्यमातून आरोपींचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ यांची क्वालिटी एन्हान्स करता येते. शिवाय CCTV फुटेजमधून एखादा स्पेसिफिक नंबर सुद्धा शोधता येतो. सावनेर पोलिसांनी मृतवृद्धेच्या कुजलेल्या चेहऱ्याचे हाय रिझोल्युशन फोटो काढले. या फोटोवरून फेस रिकन्स्ट्रक्शन करण्याचं काम करण्यासाठी मार्वल AIची मदत घेण्यात आली. काही सेकंदातच AIने दिलेले ते फोटो पाटण सावंगी आणि आजूबाजूच्या गावांमधल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्क्युलेट करण्यात आले आणि ज्याचा अपेक्षित रिझल्ट पोलिसांना मिळाला. व्हॉट्सअपवरचा हा फोटो बघून खापरखेडा गावातल्या विनोद भिंगारे यांनी आपण या वृद्धेला काही दिवसांपूर्वी दहेगाव बस स्टँडजवळ बघितल्याचं पोलिसांना सांगितलं. मग ही महिला दहेगाव परिसरात भिक्षा मागत मिळेल ते खाते आणि जागा मिळेल तिथे राहत होती, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. तसंच एका व्यक्तीनं वृद्धेचा एक फोटोही पोलिसांना दिला, जो AIनं बनवलेल्या इमेजसोबत 85% मॅच झाला. त्यामुळं महिलेबद्दल पोलिसांना थोडीशी माहिती मिळाली, पण तिचं नाव, गाव आणि नातेवाईकांबद्दल काहीच कळायला मार्ग नव्हता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वृद्धेवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तिच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी लाथाबुक्क्यांनी गंभीरपणे मारहाण झाली होती. ही मारहाण एवढी विदारक होती की वृद्धेच्या पोटातलं आतडं सुद्धा बाहेर आलं. त्यातूनच झालेल्या अतिरक्तस्रावानं वृद्धेचा मृत्यू झाला होता. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून पोलिसांना आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली. वृद्धेच्या हातावर गोंदवलेल्या नावामुळं तिचं नाव गंगाबाई असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलीस आता आरोपीचा शोध घ्यायला लागले. महिलेबद्दल इतर कुठलीच माहिती न मिळाल्यामुळं आरोपीला ट्रेस करणं पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. पोलिसांनी पाटण सावंगी, दहेगाव आणि खापरखेडा भागातले 500च्या वर CCTV कॅमेरे चेक केले. घटना झाली त्या रात्री परिसरात ॲक्टिव्ह असलेल्या 52,000 मोबाईल नंबर्सचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आले. त्यातल्या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड्स आणि मोबाईल लोकेशन संशयास्पद असल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं. घटनास्थळावर सापडलेला चिप्सच्या पाकिटाचा तुकडा हा या प्रकरणातला एकमेव पुरावा होता. मग पोलिसांनी चिप्सच्या रिटेलरला बोलवून या भागात हे चिप्स कुठं कुठं विकलं जातं याबद्दल माहिती घेतली. त्याप्रमाणे प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन चौकशी करण्यात आली.
पण त्यावरून सुद्धा काहीच हाती लागला नाही. अशा 2 जुलैला पोलीस दहेगाव बस स्टँडजवळ असलेल्या एका ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासत असताना गंगाबाई तिथंच बसलेल्या दिसल्या. थोड्या वेळानं लाल रंगाचा शर्ट आणि डोक्यावर रुमाल बांधलेला एक व्यक्ती गंगाबाईंसोबत बोलत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत होतं. थोड्या वेळानं तो बाहेर निघून गेला. नंतर गंगाबाई सुद्धा त्याच्या मागे बाहेर पडल्या आणि त्याच्या स्प्लेंडरवर बसून कुठेतरी निघून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसलं. हा लाल रंगाचा शर्ट घातलेला व्यक्तीच आरोपी असू शकतो, यावर पोलिसांचा संशय बळावला. त्या व्यक्तीबद्दल पोलिसांनी परिसरातल्या लोकांना विचारलं, पण त्याला कोणीच ओळखत नव्हतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मग त्याचा चेहरा क्लिअर करून फेस रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा मार्वल एआयची मदत घेतली. त्यातून तयार झालेला फोटो पोलिसांच्या खबऱ्यांना देण्यात आला. 2 जुलैपासून पोलीस लाल रंगाचा शर्ट घातलेल्या त्या व्यक्तीच्या शोधात होते. अशात 5 जुलैला एका व्यक्तीनं फोटोत दिसणारा माणूस बोखारा भागात पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं. अशातच 5 जुलैला एका व्यक्तीनं फोटोत दिसणाऱ्या माणसाला बोखारा भागात पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी 6 जुलैच्या सकाळी 6 वाजता नागपूरच्या बोखारा भागातल्या एका घरातून सुधाकर बाबराव मनपे या 48 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली. अटक केलेल्या सुधाकर मनपेचा चेहरा एआयनं रिकन्स्ट्रक्ट करून दिलेल्या फोटोसोबत 85 ते 90% जुळत होता. म्हणून हा सुधाकर मनपेच मृत गंगाबाई यांचा मारेकरी असल्याचं सिद्ध झालं. पोलिसांच्या तपासात आरोपीबद्दल काही धक्कादायक गोष्टी सुद्धा समोर आल्या. सुधाकर मनपे हा मूळचा ब्राह्मणवाडा गावचा रहिवासी आहे, पण तो सध्या सावनेर तालुक्यातल्या टाकळी भन्साळी गावात आपल्या कुटुंबासोबत राहतो. तो आजूबाजूच्या गावांमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करतो, अशी माहिती समोर आली आहे. गुन्हा केल्यानंतर सुधाकर नागपुरातल्या बोखारा भागात राहणाऱ्या त्याच्या मुलीच्या घरी लपला होता. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा जुना रेकॉर्ड चेक केल्यावर हे सुद्धा लक्षात आलं की सुधाकर मनपेनं कळमेश्वर भागात 2005 मध्ये एका मुलीवर अत्याचार केला होता. त्यावेळी कारवाई झाल्यानंतर सुद्धा 2018 मध्ये त्याने सावनेरमध्ये एका मुलीचा विनयभंग केला होता. एकाच प्रकारच्या गुन्ह्यांच्या या रेकॉर्डमुळे सुधाकर मनपे आधीपासूनच विकृत बुद्धीचा असल्याची नोंद पोलिसांकडून करण्यात आली आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार त्या रात्री आपण नशेत होतो आणि त्यातूनच आपण गंगाबाईंची अत्याचार करून क्रूरपणे हत्या केल्याची कबुली सुधाकरनं पोलिसांना दिली आहे. कोणताही पुरावा नसताना, मृतदेहाची ओळख पटवणं अवघड असताना सुद्धा सावनेर पोलिसांनी हे गंभीर प्रकरण एआयचा वापर करून सोडवलं. पण सुधाकरनं एका वृद्ध महिलेसोबत केलेल्या या क्रूर कृत्यामुळं या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी, अशीच मागणी आता केली जाते. नागपूरमधल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.